आजचा हा भव्य दिव्य असा हा आदर्श सरपंच सन्मान सोहळा आणि सरपंच संवाद मेळावा आपण या ठिकाणी सुरू करतो आहोत। हा फक्त सन्मान देण्याचा कार्यक्रम नाही, तर आपल्या कर्तृत्वाची दखल आहे, प्रेरणेची खऱ्या अर्थानं प्रेरणी आहे आणि या भावी ग्रामविकासाची एक आगळी वेगळी दिशा ठरवणारा हा भव्य दिव्य असा सोहळा आहे। त्यामुळे आलेल्या सर्व सन्माननीय मान्यवरांचं या ठिकाणी मनपूर्वक कृतज्ञपूर्वक स्वागत करून आजचा सरपंच सेवा संघ सरपंच संवाद मेळावा या सोहळ्याचं उद्घाटन आपण खऱ्या अर्थानं दीप प्रज्वलनानं या ठिकाणी लगेचच करणार आहोत। शुभम करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते या उक्तीप्रमाणे खऱ्या अर्थानं ही ग्राम विकासाची ज्योत आपण या निमित्तानं प्रज्वलित करतो आहोत। या निमित्तानं संपूर्ण सकल मानव जातीचं अज्ञानाकडून ज्ञानाकडे, अंधश्रद्धेकडून डोळसपणाकडे, दारिद्र्याकडून समृद्धीकडे आणि अंधाराकडून प्रकाशाकडे संक्रमण व्हावं, खरं तर हीच प्रार्थना या दीप प्रज्वलनाच्या निमित्तानं आपण या निमित्तानं करूया। जोरदार टाळ्यांचा गजर या दीप प्रज्वलनासाठी या ठिकाणी नक्कीच झाला पाहिजे। सर्व सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या दीप प्रज्वलनानं या कार्यक्रमाचं उद्घाटन आपण या ठिकाणी केलेलं आहे। सर्वांचं श्रद्धास्थान आदरणीय महंत डॉक्टर श्रीकांत दास धुमाळ, त्याचप्रमाणे डॉक्टर सुधाताई कांक्रिया, आदरणीय यादवराव पावसे, आदरणीय बाबासाहेब पावसे, आदरणीय डॉक्टर शंकरजी अंदानी, त्याचप्रमाणे सर्व सन्माननीय मान्यवर याप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आहेत। सुजाताताई कासार, राजेंद्रजी गिरी, त्याचप्रमाणे सन्माननीय अभिनेत्री रुचिराताई देसाई, त्याचप्रमाणे सविताताई पावसे, चंद्रकांतजी गायकवाड आणि आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्या माध्यमातून हे दीप प्रज्वलन या ठिकाणी संपन्न होत आहे। आपण सर्वजण जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी करणार आहोत। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे महंत महाकाल भक्त उज्जैनचे डॉक्टर श्रीकांत दास धुमाळ यांचं पूजन या ठिकाणी होतंय। दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर अमुची जुळती। आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या स्त्री जन्माच्या चळवळीच्या प्रणेत्या डॉक्टर सुधाताई कांक्रिया यांचा सन्मान सन्माननीय श्री बाबासाहेब पावसे आणि सौ पावसे मॅडम यांच्या शुभ हस्ते धागा विणतात संस्कृतीचा हा महिला म्हणजे अभिमान राष्ट्राचा या उक्तीप्रमाणे स्त्री जन्माचं स्वागत करा या चळवळीमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टर सुधाताई कांक्रिया यांचा सन्मान या ठिकाणी होतो। सन्माननीय आचार्य डॉक्टर शंकर अदानी सर आजच्या कार्यक्रमासाठी विशेष गोष्ट म्हणजे महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध मराठी क्षेत्रातल्या अभिनेत्री रुचिता देसाई या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण प्रतीक गाडगे बाबांचं नागोटिळक म्हणून ज्यांचं नाव आहे सोलापूर जिल्ह्यातून ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। स्वच्छतेचं दैवत म्हणून गाडगे बाबांचा सन्मान या निमित्तानं नक्कीच होत आहे। जगातील सर्वोच्च आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्ड साठी नामांकित असणाऱ्या आणि 3 तपापेक्षा जास्त समाजसेवेची तपश्चर्या करणाऱ्या बेटी बचाव स्त्री जन्माचं स्वागत करा या चळवळीच्या आद्य प्रवर्तका आमच्या मार्गदर्शिका आदरणीय डॉक्टर सुधाताई कांक्रिया या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं विनंती करेन या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच खऱ्या अर्थानं आपण हा स्त्री जन्माचा स्वागत करण्याचा संकल्प आपल्या शपथद्वारे या ठिकाणी करावा अशी आपल्याला विनंती आहे। नमस्कार। सरपंच सेवा संघ यांनी आयोजित केलेल्या या सुंदर अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय यादवराव पावसे सर, ज्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या समारंभाचं उद्घाटन झालं असे आदरणीय खास उज्जैनहून आपल्या या ठिकाणी उपस्थित झालेले धुमाळ महाराज, आपल्या समवेत असणारे संत गाडगे बाबा, मुली वाचवा याविषयी सर्वांना माहिती सांगणारे आणि ग्राम स्वच्छताविषयी अधिक कार्य करणारे आदरणीय काकाजी, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि आजच्या या कार्यक्रमाचे संयोजक श्री बाबासाहेब पावसे सर, माझ्या समोर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, आदरणीय सरपंच सर मॅडम, विविध क्षेत्रामध्ये कार्य केल्यामुळे अत्यंत सुंदर असं आज पुरस्काराचे मानकरी होणारे सर्व माझे बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी सरपंच सेवा संघ यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते
कारण दरच वर्षी ते अत्यंत सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन करत असतात आणि कुठलीही संघटना असेल तर त्याचं संघटन बांधणं, त्याला दिशा देणं, त्यांच्याकडून सामाजिक कर्तृत्व करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पावलं उचलणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि या सगळ्या बाबी ज्या आहेत सरपंच सेवा संघ अनेक वर्षापासून परंपरेने करतच आलेला आहे आणि आज सुद्धा अशाच प्रकारची बांधणी सरपंच सेवा संघाने केलेली आहे. आपण सगळेजण ओळखून आहोत की सध्या समाजामध्ये खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि तो प्रश्न म्हणजे मुलींची घटती संख्या हा खूप मोठा चिंतेचा विषय झालेला आहे. आज मुलगी जन्माला आली नाही तर उद्याची आई निर्माण होणार नाहीये आणि उद्याची आई जर निर्माण झाली नाही तर मुलाचा किंवा मुलीचा कोणाचाही जन्म होणार नाहीये आणि मग माणूसच निर्माण होणार नाही, माणुसकी जिवंत राहणार नाही. मग ज्या जगामध्ये माणूसच नाही, ज्या जगामध्ये माणुसकी जिवंत राहणार नाही तर हे जग सुद्धा जिवंत राहू शकत नाही. मग मुलीला वाचवणं म्हणजे जगाला वाचवणं आहे आणि जगाला वाचवायचं असेल तर मुलीला वाचवावं लागणार आहे. आणि म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा, म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा. वंशाचा दिवाखरा कोण तुम्ही ओळखा, पंटीनेच पुन्हा दिवा प्रज्वलित होतो, पंटीनेच पुन्हा दिवा प्रज्वलित होतो. स्त्री असो वा पुरुष जन्म तर स्त्रीच्याच पोटी घ्यावा लागतो. आईची महती कशाला हवी सांगायला, आईची महती कशाला हवी सांगायला. चला सज्ज होऊया स्त्री जन्माचे स्वागत करायला, स्त्री जन्माचे स्वागत करायला. अशा प्रकारचं स्वागत करण्यासाठी आपण सर्वजण सज्ज झालेलो आहोत. आपण सर्वजण माननीय सरपंच आहात आणि आपल्याकडे गावाची धुरा आहे. ग्राम विकास होणं, गावाचं पालन पोषण करणं, गावामध्ये सुख शांती आनंद नांदणं हे एक पालक म्हणून आपल्याकडे जबाबदारी येते. आणि या सगळ्यांचं बीज जे आहे ते बीज म्हणजे मुलीच्या जन्माचं स्वागत करणं हे त्यातला मूळ कारण आहे. आणि त्यासाठी म्हणून अनेक प्रकारचे कार्यक्रम आपण अत्यंत कर्तव्यदक्ष असे जिल्हाधिकारी सर आपल्याला आपल्या अहिल्यानगरला लाभलेले आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्या अहिल्यानगरमधील सगळ्या गावागावातून ग्राम समितीची स्थापना झालेली आहे. त्या ग्राम समितीमध्ये आदरणीय सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, अंगणवाडी ताई, आशा हेल्थ वर्कर आणि गावातला शिक्षक अशी ती संघटना बांधलेली आहे. आणि त्या संघटनेच्या माध्यमातून मुलीला वाचवायचं आहे, चिमुकलीला जगवायचं आहे, गर्भात असलेल्या चिमुकलीचं स्वागत करायचं आहे. मग त्यासाठी म्हणून 11 कलमी कृती कार्यक्रमाची निर्मिती झालेली आहे आणि त्यातले 2 मुख्य असे कलम मी आपल्या समोर आपल्याला सांगून मी इथे थांबणार आहे. मग आपण सामूहिक शपथ घेणार आहोत. पहिला कलम आहे की आता येऊ घातलेल्या 26 जानेवारीला आपण आपल्या गावामध्ये ग्रामसभा घेणार आहोत आणि त्या ग्रामसभेमध्ये आपल्याला ठराव घ्यायचा आहे आणि तो ठराव असा असेल की आमच्या गावामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ आणि कन्या जन्म आनंद सोहळा साजरा करू. आणि कन्या जन्म आनंद सोहळा साजरा करण्यासाठी एक 10 रुपयाची योजना राबवू. ती लोकसहभागाची योजना असणार आहे. आपल्या गावामध्ये साधारणतः समजा सरासरी 15,000 लोकवस्ती असेल आणि आपल्या गावामध्ये मुलीचा जन्म झाला तर प्रत्येक व्यक्तीने 10 रुपयाचं योगदान द्यायचं आहे. मिळून 15,000 गुणिले 10 किती होतात? 1.5 लाख होतात. मग प्रत्येक व्यक्तीचा सहभाग फक्त 10 रुपयाचा आहे पण मुलीच्या नावाने 1.5 लाख रुपयाची ठेव पावती आपण करू शकतो. यामध्ये 2 गोष्टी होणार आहेत की मुलीचं भविष्य सुद्धा सुरक्षित राहणार आहे आणि नंबर 2 की लोकसहभाग याच्यामध्ये असणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला असं वाटेल की माझं सुद्धा पुण्य याच्यासोबत जोडलेलं आहे, माझं सुद्धा सत्कार्य याच्या सोबत जोडलेलं आहे. म्हणजे लोकसहभाग आणि मुलीचं भविष्य उज्ज्वल करण्याची अशी दुहेरी अशी ही योजना म्हणजे 10 रुपयाची जादू योजना आहे. तर यंदाच्या 26 जानेवारीला प्रत्येक गावामध्ये ग्रामसभा व्हावी. ग्रामसभेमध्ये ठराव व्हावा की आमच्या गावामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही
आणि प्रत्येक स्त्री जन्माचं स्वागत करण्यासाठी आम्ही कन्या जन्म आनंद सोहळा साजरा करू आणि तो साजरा करण्यासाठी आमच्या गावामध्ये 10 रुपयाची योजना राबवू. ही 10 रुपयाची योजना राबवणं अत्यंत सोपं आहे, साधं आहे. आणि आपल्या आपल्या गावामध्ये कोण कोण राबवण्याचा संकल्प करत आहे, आपण हात वर करूया. जवळपास सगळ्यांचेच हात वर आलेले आहेत. व्हेरी गुड. सगळ्यांनी आपापल्या गावामध्ये ही 10 रुपयाची जादू योजना राबवायची आहे. हा पहिला भाग. दुसरी गोष्ट म्हणजे संस्कृती ही आपली भारतीय संस्कृती जगाच्या पाठीवर उच्च अशी संस्कृती समजली जाते नव्हे, ती आहेच. आणि या संस्कृतीमध्ये सांगितल्याप्रमाणे विवाह सोहळा हा सुद्धा एक संस्काराचा भाग आहे. आणि या संस्कारामध्ये सुद्धा आपल्याला आणखीन एक छानसा गोष्ट त्याच्यामध्ये ऍड करता येईल. तो म्हणजे विवाह सोहळ्यामध्ये आपण 7 फेरे घेतो. पती आणि पत्नीने एकमेकांना दिलेली ती वचनं असतात. त्या वचनासोबत आपण आणखीन एक वचन ऍड करूयात आणि तो म्हणजे 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा. 7 फेऱ्यामध्ये 7 वचनं झाल्यानंतर हा 8वा फेरा आणि त्याचा मंत्र आहे की लेका एवढीच लेक ही भारी. लेका एवढीच लेक ही भारी हाच संदेश घरोघरी. 8वा फेरा घेऊया, स्त्री जन्माचे स्वागत करूया, स्त्री जन्माचे स्वागत करूया. म्हणजे जेवढा मुलगा भारी आहे तेवढीच मुलगी पण भारी आहे आणि जेवढी मुलगी भारी आहे तेवढा मुलगा सुद्धा भारी आहे. त्यामुळे लेका एवढीच लेक ही भारी हाच संदेश घरोघरी. 8वा फेरा घेऊया, स्त्री जन्माचे स्वागत करूया. अशा प्रकारचा मंत्र पत्रिकेमध्ये छापायचा, त्याचा बॅनर करून मंडपात लावायचा आणि प्रत्यक्ष पंडितजी जेव्हा हे सगळे फेरे घेतात आणि मंत्र म्हणतात तेव्हा हा मंत्र त्यांना सांगून त्यांच्याकडून हा मंत्र म्हणून घ्यायचा आणि वधूवरांनी 8वा फेरा घ्यायचा आणि हा छानपैकी चांगला सक्सेस होतो. त्याचं कारण की वधू वर सोबत दोन्हीही परिवाराचे सदस्य असतात. सोबत मोठ्या प्रमाणामध्ये समाज उपस्थित असतो, समाजाचे मान्यवर उपस्थित असतात आणि त्यामुळे हा 8वा फेरा 100% यशस्वी होतोच होतो. महाराष्ट्रापासून सुरू झालेला हा 8वा फेरा आता हरियाणा, राजस्थान आणि गुजरातमध्ये पोहोचलेला आहे आणि आतापर्यंत 11,500 पेक्षा जास्त वधूवरांनी 8वा फेरा घेतलेला आहे आणि त्यातून झालेला सकारात्मक बदल आपण पाहत आहोत. परंतु अजून आपण जी काही यशाची पायरी आहे ती गाठलेली नाहीये आणि म्हणून परत एकदा आपल्याला या सगळ्या चळवळीला गतिमान करायचं आहे. या सगळ्या चळवळीला प्रत्येकापर्यंत पोहोचवायचा आहे आणि घराघरातून स्त्री जन्माच्या स्वागताचा हा जो दिवा आहे, जी पंटी आहे, ही आपल्याला लावायची आहे. खरं म्हणजे आपल्या व्यासपीठावर अध्यात्म क्षेत्रामधले सुद्धा मान्यवर उपस्थित आहेत. ते सुद्धा आपल्याला सांगतील की मुलगा असो किंवा मुलगी असो, दोघंही आधी माणूस आहेत. त्यामुळे माणसाने माणुसकी टिकवली पाहिजे, मानवता धर्म हा पुढे नेला पाहिजे. आज समाजामध्ये आपण पाहतोय की मुलं लग्नाला उभी आहेत पण तशा मुली मिळत नाहीत. हा प्रत्येक समाजाचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की घरोघरी स्त्री जन्माचे स्वागताचा संकल्प झाला पाहिजे. मी अभिनंदन करते सरपंच सेवा संघाचे आदरणीय पावसे सर यांचं अभिनंदन करते, व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं आणि माझ्या समोर तमाम असे आदरणीय सरपंच सर आणि मॅडम इथे उपस्थित आहेत आणि एवढ्या मोठ्या संख्येने इतके सारे सरपंच मॅडम आणि सर इथे उपस्थित असताना आपण गाव पातळीवर काय काय कार्यक्रम घेतले पाहिजे याचा 11 कलमी कृती कार्यक्रम आपण समजून घेत असताना आपल्याला ही सामूहिक शपथ घ्यायची आहे. सर्वांनी उजवा हात पुढे करायचा आहे. डोळे बंद करून भारत मातेचं चित्र आपल्या डोळ्यासमोर आणायचं आहे आणि कृपया उंच आवाजामध्ये माझ्या मागे ही प्रतिज्ञा आपल्याला म्हणायची आहे. भारत माझा देश आहे. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी.
स्त्री पुरुष समानता नांदावी यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, करू देणार नाही. करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन. त्याविषयी जनजागृती करेन. येणाऱ्या 26 जानेवारीच्या दिवशी येणाऱ्या 26 जानेवारीच्या दिवशी ग्रामसभेत स्त्री जन्माच्या स्वागताचा स्त्री जन्माच्या स्वागताचा ठराव घेईन घेईन अशी शपथ नवीन वर्षाच्या शुभारंभ प्रसंगी नवीन वर्षाच्या शुभारंभ प्रसंगी आम्ही घेत आहोत. भारत माता की जय. वंदे मातरम. धन्यवाद. मी लिहिलेलं एक पुस्तक आहे, स्त्री जन्माचे स्वागत करा. याची एक प्रत मी आदरणीय महाराज यांना देत आहे. कृपया त्यांनी त्याचा स्वीकार करावा अशी विनंती करते. धन्यवाद. दुसरी प्रत मी आदरणीय अध्यक्ष पावसे सरांना देत आहे. कृपया त्यांनी त्याचा स्वीकार करावा. आणि सर्वजण आपण स्त्री जन्माच्या स्वागताचा संकल्प या निमित्तानं अधिक अधोरेखित या ठिकाणी करत आहोत. माऊली संकुलमध्ये महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून आलेले सरपंच मॅडम यांचं मी सरपंच सेवा संघाच्या वतीने स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महंत डॉक्टर धुमाळ महाराज, त्याचप्रमाणे समाजसेविका डॉक्टर सुधा कंकारिया, त्याचप्रमाणे सिने अभिनेत्री रुचिरा देसाई आणि या सन्माननीय राजेंद्र गिरी आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, स्टेज मान्यवर आणि उपस्थित सरपंच बंधू आणि भगिनींनो, ग्रामविकासाचा कणा म्हणजे सरपंच असतो आणि सरपंचांच्या मार्गदर्शनाखाली ही ग्रामपंचायत प्रगतीकडे वाटचाल करून आपलं आदर्श गाव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतो. आपल्याला आवाहन केलेलं आहे, स्त्री जन्माचं स्वागत करावा, त्याची जनजागृती करावी अशी आपला सर्वांना विनंती करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.